हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी. इथे मी पाव किलो दोडके घेतलेले आहेत. त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण यांना त्याचा मागचा आणि पुढचा भाग कट करून घेऊया. आता यांचे ना आपण साल काढून घेऊया. सर्व दोडक्यांची मी साल काढून घेते. इथे मी दोडक्याचे साल काढून घेतलेले आहेत. आता बघा, हे दोडक्याच्या सालींना आपल्याला फेकायचं नाही. याची भाजी आपण करणार आहोत. सर्वप्रथम मी दोडक्यांना बारीक कापून घेते. बघा, अशा पद्धतीने तुम्ही छोटे मोठे आकार करू शकता. अशा पद्धतीने मी दोडके कापून घेतलेले आहेत. तशाच प्रकारे इथे दोडक्याचा केस आहे. यांना आपण पहिले स्वच्छ धुवून घेतलेलं होतं, त्यामुळे पुन्हा धुवायची गरज नाही. आता यांनाही मी बारीक कापून घेते. याची भाजी खूप छान लागते. दोडक्याच्या केसलाही मी बारीक कापून घेतलेला आहे. एकीकडे मी कुकरमध्ये मूठभर चण्याची डाळ शिजवायला टाकलेली आहे. साधारण 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला घेऊन घ्यायच्या आहेत. आता खलबत्त्यात मी 5-7 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मी थोडं जिरं टाकते आणि थोडं जाडसर कुटून घेते. आता मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात 3 पळी तेल टाकलेलं आहे. आता त्यामध्ये आपण ठेचलेलं लसूण टाकूया. सोबतच बारीक केलेलं परतून घेऊया. आता त्यामध्ये मी बारीक केलेला टोमॅटो टाकते. त्यालाही आपण छान प्रकारे परतून घेऊया. आता मी त्यामध्ये 1 चमचे तिखट टाकते, अर्धी चमचे हळद, अगदी पाव चमचेपेक्षाही कमी गरम मसाला टाकायचा आहे. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण दोडक्याचे काप टाकूया. मिक्स करून घेऊया. आता मंद आचेवरती आपण 5 मिनिटं या भाजीला वाफ घेऊन घेऊया. तोपर्यंत आपण दोडक्याची केसची भाजी बनवून घेऊया. एकीकडे मी कढई ठेवली आहे. त्यामध्ये मी 2 पळी तेल टाकते. तेल तापलं की त्यामध्ये आपण 1 चमचे जिरे टाकूया. जिरे छान तडतडत आहे. इथे मी 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 2-3 मिरच्यांचे काप करून घेतलेले आहेत. याच्यात लसूणचं प्रमाण जास्त ठेवल्याने भाजीला छान चव येते. आपण ते तेलात टाकूया आणि छान परतून घेऊया. आता यामध्ये मी अर्धी चमचे हळद टाकते. मिक्स करूया. आता आपण त्यामध्ये दोडक्याचा किस टाकूया. दोडक्याच्या सालीचा किस मिक्स करूया. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकते. साधारण 2 चमचे मी पाणी टाकलेलं आहे भाजीला ओलावा येण्यासाठी. आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया. साधारण 5-7 मिनटं यालाही लागतील. अधूनमधून परतवत राहायचं आहे. आपण इथे चेक करूया. दोडके छान शिजून गेलेले आहेत. आता यामध्ये आपण आपली चण्याची डाळ टाकूया आणि त्याचं शिजवलेलं पाणीसुद्धा आपण यामध्ये ॲड करूया. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते. आपण दोडके शिजवताना मिठाचा वापर केलेला होता. आता एक छान प्रकारे उकळ आलेली आहे. पुन्हा मी गॅस मंद आचेवर करते. आपण पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ घेऊन घेऊ. आपण चेक करूया. बघा, छान प्रकारे शिजून गेलेला आहे दोडक्याचा केस आणि मस्त क्रिस्पी झालेला आहे. हे बघा, खूप छान लागते ही भाजी. आता मी गॅस बंद करते. 2-3 मिनटं झालेली आहेत. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. पहा, छान प्रकारे आपली भाजी झालेली आहे. मी गॅस बंद करते. तयार आहे दोडक्याची भाजी आणि दोडक्याच्या सालीचा केस. घरी नक्की ट्राय करा.